हे पहा, हे आहे होपचे उपकरण. दिसतंय तुम्हाला. आता पहिले याची नावं काय द्यायची लक्षात ठेवा. ही आकृती बोर्डाच्या परीक्षेत येते किंवा याच्यावर प्रश्न येतो. याला काय नाव द्यायचं आहे? ही कोणती उपकरण आहे? तर होपचे उपकरण. याने आपण काय अभ्यासू शकतो? तर उत्तर आहे पाण्याचे असंगत आचरण. 2 प्रश्न आहे, 2 प्रश्नांची उत्तरं पहा. हे कोणतं उपकरण आहे? होपचं उपकरण. आणि याने आपण काय अभ्यासू शकतो? तर पाण्याचे असंगत आचरण. बघा, उपकरणाला नाव, आकृती आली आणि आकृती काढलेली असेल आणि नाव द्या म्हटलं किंवा आकृती काढायला आली तर ही आकृती काढायची आणि नाव कसे द्यायचे. बघा, इथे तुम्हाला सगळं दिसतंय. इथे बघा, हे जे दिसते आहे हे उभट, हे नळीसारखं दिसते आहे. याला आपण म्हणू उभट नळकांडे. हे आहे, हे हात लावते मी, पहा, हे आहे उभट नळकांडे. याच्यात आपण पाणी टाकू शकतो. बघा, याच्यात जर आपण पाणी टाकलं, पाणी टाकायचं आहे प्रयोग करताना. हे जे नळकांडे आहे ज्यात आपण पाणी टाकणार आहे, बघा मी पाणी टाकते आहे. आता याला छिद्र असल्यामुळे थोडंसं पडणार आहे म्हणून मी थोडंसं पाणी घालते दाखवायसाठी. हे असं पाण्याने भरायचं आहे. उभट नळकांडे आहे. याचं नाव काय? उभट नळकांडे. हा काय आहे? पसरट भांडे. बघा, तुम्हाला ट्रेसारखा ट्रे दिसतो, तर पसरट भांडे. मी याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे? तर गोठण मिश्रण. बघा मी काय टाकते आहे. गोठण मिश्रण म्हणजे काय? तर बर्फ टाकते मी, बर्फाचे तुकडे. आणि याच्यावर काय टाकणार आहे आपण? मीठ. बर्फाचे तुकडे आणि मीठ हे टाकलं की याला म्हणतात गोठण मिश्रण. गोठण काय म्हणायचं? मिश्रण. पहा, मी बर्फ टाकला आणि याच्यावर खडे मीठ टाकायचं आहे. आता इथे तुम्हाला या जे उभट नळकांडे आहे याला तुम्हाला 2 छिद्र दिसत असतील. हे एक आहे आणि हे खाली आहे. हे तुटकी मी तापमापे टाकलेली आहे. तर या 2 छिद्रातून आपल्याला 2 तापमापे टाकायच्या आहेत. बघा, याच्यात तुटकी तापमापे टाकलेली आहे. अशी आपल्याला पूर्ण तापमापे टाकायची असते आणि वर एक तापमापे. याला नाव काय द्यायचं? T1. आणि इकडच्या तापमापीला काय नाव द्यायचं? T2. T2. T1 इथे 4 डिग्री दाखवायचं आणि T2 ला 0 डिग्री दाखवायचं. बघा, परत एकदा नाव सांगते. हे आहे उभट नळकांडे, उभे नळकांडे. हे आहे पसरट भांडे. याला नाव द्यायचं पसरट भांडे. हे काय आहे? आपलं गोठण मिश्रण. गोठण मिश्रण. आणि इथे आपण काय टाकलं आहे? तापमापी. इथे तापमापीनं नाव देता. इथे T1 आणि T2. इथे 4 डिग्री आणि इथे 0 डिग्री. आणि इथे पडण्यासाठी, पाणी पडण्यासाठी इथे तुम्हाला हे दिसते आहे की हे गोठण मिश्रण जर थोडंसं काय झालं, वितळलं, तर इथनं थेंब थेंब पाणी आपल्याला गळताना दिसेल आहे. तर हे जे आहे होपचं उपकरण. होपचं उपकरण याने आपण काय अभ्यास करतो?